arbitrary constants. Okay. क्वेश्चन काय आहे, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. आर्बिट्ररी कॉन्स्टंट जे आहेत त्यांना काय करणार आपण, इलिमिनेट करणार आणि नवीन डिफरन्शियल म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन बनवणार. आपण पाहिलं होतं आपल्याला जर एखादं फंक्शन दिलं असेल तर त्या फंक्शनला ज्यावेळी आपण डिफरन्शिएट करतो त्यावेळी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळतं आणि त्या डिफरन्शियल इक्वेशनवर वेगवेगळे मेथड्स अप्लाय करून, फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अप्लाय करून आपल्याला काय मिळत असतं, फंक्शन मिळत असतं किंवा सोल्युशन ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. मग आता हे जे फंक्शन आहे ह्याला आपण काय करणार, डिफरन्शिएट करणार. जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट तितक्या वेळा डिफरन्शिएट करा. दॅट इज द क्रक्स ऑफ दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. बरोबर. मग आपण काय करणार, दिस इज द गिवन फंक्शन, सो व्हॉट यू हॅव टू डू इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्ही डिफरन्शिएट करा. मग हे काय बनेल, dy बाय dx इज इक्वल्स टू, आता पहा एक कोणतं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन, दुसरं कोणतं आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. एक्सपोनेन्शियल आणि ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन म्हणजे दोन वेगवेगळे फंक्शन आहे. मग इथं काय वापरावं लागेल, प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन. मग फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, याचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस ए साइन एक्स. बरोबर ना, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, मग मी त्याला मायनस ए साइन एक्स लिहिलं, प्लस बी कॉस एक्स, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना. प्लस सेकंड ऍज इट इज म्हणजे ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स ऍज इट इज, and derivative of first, derivative of e raised to the power minus 2x is e raised to the power minus 2x into 2x minus 2x चा derivative minus 2 म्हणजे e raised to the power minus 2x into minus 2. Okay, so dy by dx is equals to, हा दोघांमधून काय करू शकतो आपण, e raised to the power minus 2x कॉमन काढू शकतो. बरोबर, अगेन. आणि मग काय होईल पहा, e raised to the power minus 2x आणि हे आतमध्ये जे ते ऍज इट इज मायनस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. आता हे जे मायनसचा 2 आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय होईल कारण आपण e raised to the power minus 2x ला कॉमन घेतले. मग मायनसचा 2x जर आतमध्ये मल्टिप्लाय झाला तर मायनस 2a कॉस एक्स. बरोबर चाललंय ना, हा मायनस 2a कॉस एक्स. आणि इथं काय होईल, मायनस 2b साइन एक्स. बरोबर, असं काहीतरी बनणार. ओके, मग आता जर व्यवस्थित पाहिलं तर असं सॉल्व्ह करतो का रे या टाइपच्या प्रॉब्लेम्सला आपण. पहिली गोष्ट म्हणजे हा असं बनणार, e raised to the power minus 2x ला बाहेर काढलं, e raised to the power, ओके, फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, मला काय वाटतं माहिती का, आपण दुसऱ्या वेने पण सॉल्व्ह करू शकतो. डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एकाला साइन अल्फा म्हणा, एकाला साइन बीटा म्हणा, तो एक वे. आणि ज्यावेळी आपण एक्सरसाइज मध्ये, याच एक्सरसाइजच्या अगोदर या टाइपचा प्रॉब्लेम डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सॉल्व्ह केला होता आय थिंक. इथं e raised to the power वाला नव्हता, हा तो वाला, पण याच्यात साइन आणि कॉस आहे. तर एक अप्रोच तर काय वाटतोय की हा ह्याने आपण समजा पुढे जरी गेलो ना, इथं या स्टेपला जाऊन कॉम्प्लिकेटेड वाटतंय. का बरं, कारण आता मायनस ए साइन एक्स आहे आणि तिकडं काय ए मायनस 2b मीन्स मायनस 2b साइन एक्स आहे. मग त्याच्यात पुन्हा मायनस साइन कॉमन घेऊन ए प्लस 2b बनणार अँड दॅट विल बी व्हेरी लेंदी. तर मग मला काय वाटतं माहितीये का, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ने जर डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं तर काय होईल, तर इथं साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी चा असा काहीतरी फॉर्म्युला बनेल. डिफरन्शिएशन या चॅप्टर मध्ये पण अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आपण. मग समजा आपला जो y इज इक्वल्स टू, एक अप्रोच देतोय मी पण,
e रेस टू दी पॉवर माइनस 2x जो आहे इंटू a प्लस a cos x प्लस b sin x डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बरं, याने डिवाइड केलं तर याने मल्टिप्लाय पण करायला लागणार, बरोबर, into under root of a square plus b square. But ultimately our aim is to eliminate those constants. या केस मध्ये आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन बनवायचे तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट पण इलिमिनेट करावं लागणार. मग दिस वे इज नॉट अ प्रॉपर वे. म्हणजे ह्या टाइपचे प्रॉब्लेम डिफरन्शियल इक्वेशन बनवण्यासाठी आपण सॉल्व्ह करत नाही. अशा वेने आपण म्हणजे हा जो अप्रोच आहे ना, हा आपण डिफरन्शियल इक्वेशन बनवण्यासाठी नाही वापरत. आपल्याला फक्त सांगितलेलं असतं की डेरिव्हेटिव्ह काढा, वी कॅन थिंक ऑफ दॅट. असं का बरं? कारण मग हा बनला असता, पहा ना, एखादा ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये हा समजा अँगल थीटा आहे, मग ए अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज हायपोटेनस, आणि एखाद्याला आपण ए म्हणलं असतं आणि एखाद्याला बी म्हणलं असतं, मग साइन थीटा काय बनला असता? साइन थीटा बनला असता ए अपॉन अंडर रूट ऑफ दिस, म्हणजे साइन ए कॉस बी. मग कॉस थीटा काय बनला असतं? बी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथं साइन ए कॉस बी म्हणजे साइन थीटा कॉस एक्स प्लस कॉस थीटा साइन एक्स, म्हणजे साइन ए प्लस बी बनला असता. अँड इन दॅट वे वी कुड हॅव सॉल्व दिस डिफरन्शियल इक्वेशनचा तर प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आपण त्या वेने नाही जाऊ शकत. कारण असं केल्याने देर इज अगेन इंट्रोडक्शन ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आपलं काम काय आहे? डिफरन्शियल इक्वेशन जर बनवायचं आहे ना, आर्बिट्ररी कॉन्स्टंटला इलिमिनेट करा. पण मग मी ह्या स्टेपला ना, लेमॅन सारखं ह्या स्टेपला मी सुद्धा घाईमध्ये ह्या स्टेपवरून या स्टेपवर आलो, काहीच विचार न करता. पण एक थॉट मी देऊ शकलो असतो. कोणता थॉट? अरे इथं अगेन वी हॅव गॉट अवर फंक्शन. ओके, लेट अस कॉल दॅट फंक्शन ॲज वाय. कळतंय का? लेट अस कॉल दॅट फंक्शन ॲज वाय, आणि मग हा मायनसचा 2 ॲज इट इज आहे. कळतंय सगळ्यांना? म्हणजे मी आता ह्या dy बाय dx ला काय लिहिणार? म्हणजे चुका कशा होऊ शकतात तुम्हाला कळतंय का? म्हणजे थॉट कसा द्यायचा की ह्याच वेने का जायचं? कधी कधी आपण काय करतो, प्रॉब्लेम्सला पण पाठ करतो. पण आता मी ह्या स्टेप नंतर जी नेक्स्ट स्टेप लिहिली होती ती काय, काहीच ऑब्झर्व नाही केलं मी, डायरेक्ट आतमध्ये काय केलं, हा -2 आतमध्ये e रेस टू दी पॉवर -2x ला कॉमन घेतला. करायची गरजच नाहीये. तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग पाहिजे की अरे हे फंक्शन आहे ना, हे पुन्हा इथं बनलंय. मग असं केल्याने काय होईल, ए आणि बी कमी होईल ना, इथं चार वेळा कॉन्स्टंट दिसत आहेत. मग dy बाय dx ला काय लिहिल, e रेस टू दी पॉवर -2x इंटू -a sin x प्लस b cos x, आणि मग इथं लिहिणार -2y बिकॉज दिस इज अवर y इटसेल्फ. बरोबर. आता काय करणार पहा, आता पुन्हा डिफरन्शिएशन घ्यावं लागणार आहे. कारण जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट तितके वेळा डिफरन्शिएशन करा आणि मग तुम्हाला काय मिळत असतं, डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. मग आता अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, असं आपल्याला प्रोसीड करायचं. अगेन डिफरन्शिएटिंग with respect to x, again differentiating with respect to x, we are getting d2y by dx square is equals to, आता पुन्हा इथं प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन वापरावं लागणार. e रेस टू दी पॉवर -2x ऍज इट इज, याचा डेरिव्हेटिव्ह. आता पहा, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय? cos x. हे मायनस साइन मायनस ए ऍज इट इज राहील, हा बनेल cos x. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन x, म्हणजे -b sin x -2 इंटू dy बाय dx. कळतंय का? आता जर व्यवस्थित पाहिलं, मायनस साइन कॉमन घेतलं तर अगेन वी हॅव गॉट अवर फंक्शन. प्रोडक्ट रूल, सॉरी नेक्स्ट स्टेप लिहायची राहिली. बट ह्या केस मध्ये मला काय सांगायचं, अगेन वी हॅव गॉट दॅट फंक्शन. मग प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, e रेस टू दी पॉवर -2x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचंय, दॅट इज -2 e रेस टू दी पॉवर -2x into this as it is, second as it is, so -a sin x plus b cos x, आणि मायनसचा 2y, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, 2 into dy by dx.
बरोबर ना? आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला असं वाटणार, म्हणजे तुम्ही असं ऑब्झर्व करणार की मायनस साइन इथलं जर बाहेर काढलं ना, तर मायनस ई रेस टू दी पॉवर 2x a cos x प्लस b sin x बनेल, अँड दॅट इज ऍक्च्युली अवर y. म्हणजे मला काय म्हणायचंय की नेक्स्ट स्लाइड, तुमचा d2y बाय dx स्क्वेअर हा ऍक्च्युली मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस 2x. आता मला सांगा, या ब्रॅकेट मधून ज्यावेळी आपण ई रेस टू दी सॉरी मायनस साइन कॉमन काढणार आहे, आतमध्ये दोन्ही प्लस बनणार, दॅट इज a cos x प्लस b sin x. a cos x प्लस b sin x. ओके, अजून काय, हा मायनसचा 2 इंटू ई रेस टू दी पॉवर मायनस 2x, बट हा त्याला पण आपण लिहू शकतो ई रेस टू दी पॉवर मायनस 2x, म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे ऍक्च्युली दिस इज dy बाय dx प्लस 2y. कळतंय का? कारण तुम्हाला मी काय सांगितलं होतं, पुन्हा मागच्या स्टेपवर मागचे दिवस आठवायचे, बरोबर ना? ज्यावेळी आपण पुढे सॉल्व्ह करतोय, अगेन यू हॅव टू रिकॉल सम थिंग्स. मग इथून तुम्हाला काय मिळणार, इथून तुम्हाला मिळणार की हे जे एक्सप्रेशन आहे ई रेस टू दी पॉवर 2 मायनस 2x मायनस a sin x प्लस b cos x, दॅट इज ऍक्च्युली हा 2y तिकडे जाईल, अँड दिस इज ऍक्च्युली dy बाय dx प्लस 2y. म्हणजे या एक्सप्रेशन मध्ये मी याने रिप्लेस करू शकतो, याला मी मायनस वाय ने रिप्लेस करू शकतो, आणि हा तर 2dy बाय dx आहे. कळतंय? म्हणजे हा मायनस 2 चं साइन अगोदर द्यावं लागणार ना. हे जे फक्त पिंक वाला आहे, दॅट इज ऍक्च्युली dy बाय dx प्लस 2y, पण हा मायनसचा 2 पण बाहेर आहे ना. सो दॅट इज y मायनस y, पूर्ण एक्सप्रेशन लिहू का? कळालंय का? पूर्ण एक्सप्रेशन नाही लिहित बसत. मायनस वाय, हा मायनसचा 2 इंटू dy बाय dx प्लस 2y आणि मायनस 2dy बाय dx. कळतंय? म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर काय बनणार, d2y बाय dx स्क्वेअर बनणार मायनस वाय मायनसचा 2 इंटू dy बाय dx प्लस 2y आणि मायनस 2dy बाय dx. कळतंय? आता व्यवस्थित पहा. आता डिफरन्शियल इक्वेशन मिळालं ना, वी हॅव एलिमिनेटेड द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. इथे ए बी दिसतोय का तुम्हाला? ए बी दिसतच नाही, अँड दॅट इज व्हॉट द एलिमिनेटिंग ऑफ द आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज. मग हे काय बनणार, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस वाय, मायनसचं साइन आतमध्ये गेलं तर मायनस 2dy बाय dx, बरोबर, मायनस 4y मायनस 2dy बाय dx. आता हा मायनस 2dy बाय dx आणि हा मायनस 2dy बाय dx, मायनस 4dy बाय dx, आणि हा मायनस वाय आणि हा मायनस 4y, दॅट इज प्लस सॉरी मायनस 4y, आणि ह्या दोघांना इकडे घेतलं तर ऍक्च्युली दिस इज d2y बाय dx स्क्वेअर. आता हा 4dy बाय dx होता, मायनसचा 4 होता, इकडे येऊन प्लसचा 4dy बाय dx, अँड दिस इज प्लस 5y इज इक्वल्स टू 0, दॅट इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. कळतंय का? ओके, आन्सर एकदा चेक करा बरं. एक्सरसाइज कितवा आहे? 6.2. कळालं का? कसं जायचंय हे कळतंय का? कोणत्या वेने आपण म्हणजे हा जो प्रॉब्लेम होता ना, हा जो वे होता किंवा हा जो अप्रोच होता, हा कधी वापरतो आपण? इंटिग्रेशन वगैरेच्या प्रॉब्लेम मध्ये आपण वापरतो. पण इथं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय, आर्बिट्ररी कॉन्स्टंटला इलिमिनेट करायचंय, अँड फॉर दॅट पर्पज आपण इथं पुन्हा आपलं रिसबस्टिट्यूशन केलं. दिस इज व्हॉट द रिसबस्टिट्यूशन इज. आता नेक्स्ट प्रॉब्लेम, सिंपल प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करू. हा तर खूप इझी प्रॉब्लेम आहे. एक हा वाला प्रॉब्लेम,
हा तर सारखाच आहे. C1x³ + C2y² = 5. काय क्वेश्चन काय सांगा बरं? क्वेश्चन काय आहे? प्रॉब्लेम नाही विचारत मी, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम नाही विचारत. क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला? ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग काय करावं लागणार तुम्हाला? डिफरन्शिएट करावं लागणार, बरोबर ना? मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएशन जर केलं तर C1 ऍज इट इज, म्हणजे C1 तर कॉन्स्टंट आहे, x³ चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय ना. इथं असं म्हणायला पाहिजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. C1 काय बनणार आहे? C1 इंटू 3x² प्लस C2 इंटू 2y dy/dx. कळतंय का? कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतोय, ठीक आहे ना. अँड दॅट इज इक्वल्स टू 0, कारण 5 चं डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर. मग आता पुन्हा डिफरन्शिएशन करावं लागणार, बट याच्यातून काही डेटा मिळतोय का आपल्याला नंतर पाहू आपण. पुन्हा अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे 3x² चा डेरिव्हेटिव्ह 6x इंटू C1, आणि हे जे इथं आपल्याला काय वापरावं लागणार सांगा? प्रोडक्ट रूल. 2C2 ऍज इट इज प्लस 2C2 ऍज इट इज, बट आतमध्ये प्रोडक्ट रूल, y इंटू dy/dx मध्ये प्रोडक्ट रूल, y ऍज इट इज dy/dx चा डेरिव्हेटिव्ह, dy/dx चा डेरिव्हेटिव्ह काय? d2y/dx², म्हणजे y इंटू d2y/dx² प्लस dy/dx ऍज इट इज, आणि y चं डेरिव्हेटिव्ह काय? dy/dx, म्हणजे 2 dy/dx मल्टिप्लिकेशन म्हणजे dy/dx चा होल स्क्वेअर. ओके, dy/dx चा होल स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल्स टू 0. जर व्यवस्थित पाहिलं ना तर आपल्याला काय करायचंय? C1 इन टर्म ऑफ C2 किंवा C2 इन टर्म ऑफ C1 लिहा, C1 कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे ना. मग मी ह्याला जर व्यवस्थित मॉडिफाय करायचं ठरवलं, म्हणजे ह्याच्यातून आता हे जे इक्वेशन तुम्हाला दिसतंय हे C1 आणि C2 मध्ये दिसतंय. हे वर जे आपण डिफरन्शिएशन केलंय ते लिनियर इक्वेशन, म्हणजे समजा आपण व्हेरिएबल C1 आणि C2 ला म्हटलं आणि बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट अज्युम केल्या, तर ऍक्च्युअली दॅट इज द इक्वेशन इन C1 अँड C2. आपल्याला C1 आणि C2 चं रिलेशन मिळेल ना सॉल्व्ह केल्यानंतर. मग आता काय करणार मी? ह्या दोघांमध्ये रिलेशन फाइंड आउट करणार मी. C1 ला इन टर्म ऑफ C2 लिहिण्याचा प्रयत्न करीन, म्हणजे C1 इंटू 3x² इज इक्वल्स टू मायनस C2 2y dy/dx असं लिहू शकतो मी, बरोबर ना. जर मला C1 ला रिप्लेस करायचंय तर मी असं लिहू शकतो, C1 इज इक्वल्स टू मायनस C2 इंटू 2y dy/dx अपॉन 3x². कळतंय का? कळतंय? कारण मागचे दिवस आठवायचे आपल्याला, इथून या स्टेप मधून आपण इथं आलोय, बट आता या स्टेप मधून काय गोष्ट आपण एक्सट्रॅक्ट करू शकतो सो दॅट आपण तो एक्सपिरियन्स इथं वापरू शकू. कळतंय का? मग मी C1 ला इन टर्म ऑफ C2 लिहिला, आणि का लिहिलं त्याचं रिझन पण तुम्हाला सांगतो. कारण मी काय करणार आहे, दोघांमधून C2 बाहेर काढणार आणि तिकडे तर 0 आहे त्याच्या डिनॉमिनेटरला टाकणार, C2 पण इलिमिनेट झाला. कळतंय? मग आता किती वाजले? ह्या 6x तर ऍज इट इज आहे. C1 ला रिप्लेस कशाने करू? C1 ला मला रिप्लेस करावं लागणार मायनस C2 इंटू 2y dy/dx अपॉन 3x² असा लिहितो, कारण मला माहिती आहे की x ला x कॅन्सल होणार, x² ला एक x कॅन्सल होईल, आणि मग 3 आणि 6 3 2 जा 6 असं बनणार, प्लस 2C2 इंटू y d2y/dx² प्लस dy/dx चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. कळतंय का? आता पहा, दोघांमधूनही C2 कॉमन काढू शकतो का?
दोघांमधून C2 कॉमन काढला, बाहेर काढला आणि C2 ला काय केलं, झिरोच्या डिनॉमिनेटरला टाकलं, म्हणजे C2 पण इलिमिनेट झालाय. C2 is taken outside, taken common, and then it is हा जो C2 आहे आणि हा जो C2 आहे कॉमन काढू शकता तुम्ही, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि मग त्याला झिरोच्या डिनॉमिनेटरला टाकून द्या, म्हणजे C2 गेला. आता राहिलं काय, हा या x ला हा x जाईल, 3 2 जा 6, हे मायनस साइन ऍज इट इज राहणार आहे, म्हणजे हे 2 into 2 4, म्हणजे असं बनणार आहे 4y, पण मायनस ची साइन, बरोबर. कलर चेंज करू द्या म्हणजे तुम्हाला पण कळणार. हा, -4y अपॉन x, कारण x स्क्वेअर ला एक x कॅन्सल झालाय, into dy by dx, into dy by dx प्लस, आता हा 2 आतमध्ये जाईल कारण C2 तर कॅन्सल झालाय, 2y d2y by dx स्क्वेअर प्लस 2 dy by dx चा होल स्क्वेअर. झाले का सगळे इलिमिनेट? झाले का? बट मला ना हा x इथं असं चांगलं नाही वाटत ते डिनॉमिनेटरला, मी मग दोन्ही साइडला x ने मल्टिप्लाय करेल. कळतंय का? दोन्ही साइडला जर x ने मल्टिप्लाय केलं तर ऍक्च्युअली दिस विल बी 2xy d2y. आपलं डिफरन्शियल इक्वेशन लिहिण्याची पद्धत कशी असते, आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पहिला लिहितो त्याच्यावाली टर्म, बरोबर ना. म्हणून मी 2xy दोन्ही साइडला काय केलंय, x ने मल्टिप्लाय केले. का केले? कारण हे x जो आहे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये शोभत नाही डिनॉमिनेटरला. हा, आणि ह्याच्याशी जर मल्टिप्लाय झाला, हा प्लस 2 dy बाय dx चा होल स्क्वेअर टाका, नाहीतर मायनस 4y dy बाय dx टाकून द्यायचं, कारण x आणि x कॅन्सल झालाय मल्टिप्लाय होऊन, आणि इथं प्लसचा 2 into dy by dx चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 इज द फायनल आन्सर. बरोबर का? कितवा क्वेश्चन होता? 9वा. एक्स वाय कसं आलंय? एक्स त्यांनी काय केलंय, एक्स क्यूब ने मल्टिप्लाय केले. हा, 2 ला पण कॉमन काढू शकतो आपण, 2 ला कॉमन काढून बरोबर म्हणजे राईट आन्सर मिळेल आपल्याला. 2 ला कॉमन काढून डिव्हिजनला टाका. 2 ला पण कॉमन काढू शकतो ना आपण इथं. 2 ला समजा कॉमन काढलं, इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन द ऑप्शन. बरोबर, मी आधी पण सांगितलं होतं की आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचंय, बट मग ऑप्शन कडे पण लक्ष द्यायचंय. जर कॉम्पिटिटिव्ह असेल तर ऑप्शन, आणि कॉम्पिटिटिव्ह नसेल तर इथपर्यंत सोडलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पण हा, इथं येऊन आपल्याला कळतंय ना 2 ला पण कॉमन काढू शकतो. मग 2 ला कॉमन काढा आणि झिरोच्या डिनॉमिनेटरला टाकून द्या. मग हे काय बनणार, xy d2y by dx स्क्वेअर मायनस, इथं काय राहील, 2 राहील, कारण एक 2 बाहेर निघलाय, 2 2 जा 4 ना, मग 2y dy by dx प्लस dy by dx चा होल स्क्वेअर, and that is equals to 0 is the final answer. त्याला x मल्टिप्लाय नाही केलं का आपण, त्याला x मल्टिप्लाय पाहिजे ना. का बरं? कारण आपण ह्या स्टेप मध्ये काय केलंय, मल्टिप्लाइंग x ऑन बोथ साइड. मग x सगळ्यांशी मल्टिप्लाय झालाय, इथं कसा मल्टिप्लाय होईल, कारण x ला x कॅन्सल झालाय, बरोबर. आणि हा बनलाय 2xy. कळालं का कसं अप्रोच करायचंय? समजतंय? ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. जे जरा कठीण वाटत होते ते आपण सॉल्व्ह केलेत. एक कन्सिस्टन्सी समजलाय? तुम्ही सोबत सोबत लिहिताय का? तुम्ही बसा खाली. समजलाय का? हा तर खूप इझी आहे, हा तर इथल्या इथं पण सॉल्व्ह होऊ शकतो. काय करणार मी, एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट, दोन दिसत आहेत पण तो एच आहे ना. मग काय करणार, इथं ए ला कॉमन काढा किंवा डायरेक्ट डिफरन्शिएशन करा. एचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि याचं डेरिव्हेटिव्ह मायनस ए बाय एक्स स्क्वेअर, बरोबर ना. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय, -1/x स्क्वेअर.
मग इथं फक्त ए वर मग मायनस ए बाय एक्स स्क्वेअर. मग आता पहा, आता एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, एकदाच डिफरन्शिएट करायचं असतं. मग मी ए ला मायनस एक्स स्क्वेअर वाय ने रिप्लेस करू शकतो का? हा एक्स स्क्वेअर वाय शी मल्टिप्लाय होईल, मायनसचा साईन इकडे येईल. मग ए काय बनला तुमचा? मायनस एक्स स्क्वेअर वाय. कळतंय का? इथं ऍक्च्युली डीवाय बाय डीएक्स लिहायला पाहिजे. dy बाय dx. मग हे कळतंय का तुम्हाला? dy बाय dx काय बनलं? मायनस एक्स स्क्वेअर मायनस ए बाय एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होईल. dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस ए बाय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे एक्स स्क्वेअर dy बाय dx इज मायनस ए. म्हणजे ए काय बनलं तुमचं? ए बनलं मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx. आता हे जे एक्सप्रेशन दिसतंय अगेन याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू टाकून द्या, यू हॅव गॉट द डिफरन्शियल इक्वेशन. कळतंय? a is minus x square by minus x square into dy by dx म्हणजे y is equals to a plus a by x आहे ना. मग जिथं a दिसतोय तिथं काय टाकणार तुम्ही? मायनस एक्स स्क्वेअर dy by dx प्लस मायनस एक्स स्क्वेअर dy by dx अपॉन x. एक x ला एक x कॅन्सल, बरोबर ना. मग आता y काय बनला तुमचा? y इज मायनस एक्स स्क्वेअर dy by dx मायनस एक्स कारण एक एक्स स्क्वेअर ला एक एक्स कॅन्सल झालाय ना, एक्स स्क्वेअर ला एक एक्स कॅन्सल झालाय म्हणजे एक्स राहिला मायनस एक्स डी वाय बाय डीएक्स. आता मला सांगा यांच्या दोघांमधून आपण मायनस डी वाय बाय डीएक्स कॉमन घेऊ शकतो का? मायनस डी वाय बाय डीएक्स. अजून काय कॉमन घेऊ शकतो? मायनसचा एक्स पण कॉमन घेऊ शकतो. म्हणजे मायनस एक्स डी वाय बाय डीएक्स जर बाहेर काढला तर इथं आतमध्ये काय राहील? एक्स प्लस वन. कळतंय का? मग हा इकडे जर गेला या साईडला किंवा आतमध्ये तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस एक्स पण लिहू शकता, नो प्रॉब्लेम. मग हे जे आहे हे वायच्या बरोबर आहे. या साईडला जर हे आलं तर मग हे कसं दिसणार? एक्स इंटू एक्स प्लस वन इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स plus y is equals to 0 is the required differential equation. Problem number 7. Correct. कळतंय का? समजतंय? मग तुम्ही काय करा माहितीये का? मला हा प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवा. दिस इज युअर क्लास वर्क. फाइंड आउट द डिफरेंशियल इक्वेशन फॉर दॅट. दिस y square is equals to x plus c the whole cube. लिहिला का क्वेश्चन? काय केलं पाहिजे सांगा? मी बोलणार नाही, तुम्हाला करायचंय. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मग 2y dy by dx. आणि याचं डेरिव्हेटिव्ह 1. बरोबर. अगेन डिफरेंशिएटिंग. अगेन का करायचं? नाही करायची गरज. का? कारण एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. मग आता काय करायला लागेल? आता ना मी हा जो एक्स प्लस सी द होल स्क्वेअर आहे आणि हा जो एक्स प्लस सी आहे त्याच्यावरून एक्स प्लस सी ची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. कळतंय का? बट त्याने काय होईल? एक कॉन्स्टंट तसंच तसा राहतोय ना, कॉन्स्टंटला तर इलिमिनेट करायचंय. कळतंय का? मग मी इथून ना या स्टेप वरून हा जो एक्स प्लस सी
चा स्क्वेअर आहे, याला काय लिहिणार 2/3 y dy by dx. बरं, मग आता x plus c काय येईल, x plus c विल बी अंडर रूट ऑफ 2y dy by dx अपॉन 3. बरोबर. आणि मग आता जर या एक्सप्रेशन मध्ये y स्क्वेअर इज इक्वल म्हणजे x प्लस c ची व्हॅल्यू टाकली तर y स्क्वेअर इज इक्वल टू काय बनेल, अंडर रूट ऑफ 2y dy by dx अपॉन 3 ची पॉवर 3. कळतंय का? आता दिसतंय का एक्सप्रेशन मध्ये कुठं आर्बिट्ररी कॉन्स्टंट c गेला का निघून? मग तुम्ही काय करणार, हे म्हणजे काय पॉवर 1/2, स्क्वेअर रूट म्हणजे काय पॉवर 1/2 म्हणजे हे पॉवर 3/2 बनेल. म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल्स टू 2y dy by म्हणजे 2/3 y dy by dx ची पॉवर 3/2. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा सो दॅट 2 विल गेट कॅन्सल्ड. स्क्वेअरिंग जर केलं तर हा 3/2 चा जो डिनॉमिनेटर आहे तो कॅन्सल होईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. मग हा काय बनेल, y ची पॉवर 4 इज इक्वल्स टू 2/3 y dy by dx आणि त्याची पॉवर जी 3/2 होती त्याचा स्क्वेअर केल्यामुळं पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये जाते ना, 3/2 इंटू 2 इज 3. बरोबर का? 3/2 इंटू 3 इज 3. म्हणजे आता जर क्यूब केला सगळ्यांचा तर व्यवस्थित पहा, हा बनेल y ची पॉवर 4 ऍज इट इज, 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, y चा क्यूब y क्यूब आणि हा काय बनेल dy बाय dx चा क्यूब. कळतंय? आता पहा इथं y ची पॉवर 4 आहे आणि हा y क्यूब आहे, म्हणजे या साईडला काय राहणार, y राहील फक्त. बरोबर. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन इज व्हॉट, 27 इकडे मल्टिप्लाय होऊ द्या, 27y इज इक्वल्स टू 8 dy बाय dx चा क्यूब. The required differential equation is 8 into dy by dx चा क्यूब minus 27y is equals to 0. किती होता, किती नंबरचा क्वेश्चन, 4th. केलंय. थोड्याफार वेगळी मेथड वापरली बट आन्सर सेम आले. आपण वेगळी वापरली, डिवाइड मल्टिप्लाय केले त्यांनी आणि हे ओके. काही नाही, अप्रोच तुम्हाला कळला पाहिजे. अल्टिमेटली वी हॅव टू डू द मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. तुम्ही जर गाईड मध्ये पाहिलं ना तर ती मेथड वेगळी आणि मी हे जे केले हे वेगळे आहे. एव्हरी टाइम आय गेट न्यू मेथड. म्हणजे इट इज कम्प्लिटली डिपेंड ऑन युअर थॉट प्रोसेस की तुम्ही थॉट प्रोसेस कशी देताय. अल्टिमेट काय करायचंय आपल्याला, आर्बिट्री कॉन्स्टंट इलिमिनेट करायचंय. आर्बिट्री कॉन्स्टंट इलिमिनेट करायचंय तर मग तेवढंच डोक्यात ठेवायचंय. मग कोणतं मॅथमॅटिकल ऑपरेशन अप्लाय करायचं हे तुमचं तुम्हाला माहिती. मी काय केलं, मी म्हटलं अरे हा एक्सप्रेस ओरिजिनल म्हणजे मागचे दिवस आठवायचे आपल्याला की अरे हे जे इक्वेशन आहे एकदाच डिफरन्शिएशन करायचं. डोक्यात काय ठेवायचं की एक आर्बिट्री कॉन्स्टंट एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, मग एकदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हे मिळालं. मग हा जो एक्स प्लस सी चा स्क्वेअर आहे ना, ह्याला मी एक्स प्लस सी चा स्क्वेअर इज इक्वल्स टू तो काढला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मला एक्स प्लस सी कशाचा इक्वल मिळाला, अंडर रूट ऑफ 2y dy by dx अपॉन 3. मग हा जो एक्स प्लस सी ची व्हॅल्यू ही याच्यामध्ये मी काय केली, रिसबस्टिट्यूट केली, दॅट इज रिसबस्टिट्यूशन. आणि मग मला अल्टिमेटली आन्सर मिळालं. बरोबर. आन्सर इज सेम बट त्यांनी काय केलंय, त्यांनी ना तो जो 3x प्लस सी चा होल स्क्वेअर आहे त्याला रिप्लेस करण्याचा ट्राय केलाय. म्हणजे जे ओरिजिनल इक्वेशन त्याला ह्याने डिवाइड केलंय, एक्स प्लस सी ची व्हॅल्यू काढली. हा, हे जे y क्यूब इज इक्वल्स टू एक्स प्लस सी चा क्यूब आणि दुसरं इक्वेशन काय 2dy बाय dx इज इक्वल्स टू 3x प्लस सी चा स्क्वेअर आहे असं डिवाइड केलंय. याला हे एक कॅन्सल होईल, एक वर राहील. इथून मला x प्लस सी बाय 3 ची व्हॅल्यू काय मिळाली, 1y आणि हा y स्क्वेअर बनणार.
एक y कॅन्सल झाला तर वाय स्क्वेअर बनेल. याची व्हॅल्यू मिळाली y² अपॉन 2 dy बाय dx. 2 dy बाय dx. कळतंय का मी काय करतोय ते? काय करतोय ते कळतंय? इक्वेशन 1, समजा मी याला इक्वेशन 1 म्हणलं, याला इक्वेशन 1 म्हणलं, याला इक्वेशन 2 म्हणलं, 1 डिवायडेड बाय 2 केलंय. 1 डिवायडेड बाय 2 ने x प्लस सी ची व्हॅल्यू मिळेल. x प्लस सी ची व्हॅल्यू काय येईल सांगा? x प्लस सी इट विल बी इक्वल्स टू 3 वर मल्टिप्लाय होईल म्हणजे 3y² डिवायडेड बाय 2 dy बाय dx. तुमचं काहीतरी वेगळीच व्हॅल्यू येते. तिथून काय आली होती? x प्लस सी ची व्हॅल्यू √2 काहीतरी आली होती. हा, ही जी x प्लस सी ची व्हॅल्यू येते त्यांनी पुट केली आहे वर x प्लस सी. हा, मग ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर पहा, मेथडॉलॉजी दोन्ही बरोबर आहे. ही जी मेथड आहे ही आपण डोक्यात काय ठेवलंय की आर्बिट्ररी कॉन्स्टंट इलिमिनेट करायचं, यू विल रीच टू फायनल आन्सर. आन्सर इज ऑल्सो करेक्ट. यांनी नोट्स मध्ये काय दिलंय की या वेने पण तुम्ही जाऊ शकता. x प्लस सी ची व्हॅल्यू काय आली त्यांची? 3y अपॉन 2 dy बाय dx. 3y² नाही राहणार, y राहील ना फक्त. y चा क्यूब, y² आहे. हा, y² आहे म्हणजे y राहील फक्त. y² होता हा, y राहील इथं, y राहील. 3y अपॉन 2 dy बाय dx. तिकडून आपल्याला x प्लस सी ची व्हॅल्यू काहीतरी वेगळीच मिळाली, √ऑफ काहीतरी 2y dy बाय dx बाय 3. म्हणजे यांच्या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे. म्हणजे दोघही इक्वेशन, दिस इक्वेशन अँड दिस इक्वेशन आर सेम. कळतंय? होऊ शकतं असं नाही की अरे x प्लस सी ची व्हॅल्यू इथं जी मिळाली ती व्हॅल्यू, इट इज नॉट द व्हॅल्यू, इट इज एक्सप्रेशन. मग ते असू शकतं वेगवेगळं. म्हणजे इथं जे x प्लस सी ची मिळाली या स्टेप मध्ये किंवा या प्रोसिजर मध्ये, तीच x प्लस सी ची, तेच x प्लस सी चं एक्सप्रेशन तिथेही बनायला पाहिजे होतं. इट इज नॉट कंपल्सरी. कळतंय? ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. कोणता सॉल्व्ह करता येईल आता तुम्हाला? हा तर खूप इझी प्रॉब्लेम आहे, डिफरन्शिएशन मध्ये केलेला आपण. मला आता असं वाटतं की बास वर्ड प्रॉब्लेम करू आपण. फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन फॉर अ फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट x and a and b on the coordinate axis respectively. Okay. Form the differential equation काय चाललंय समजतंय ना? होते ना रिकॉल सगळ्या गोष्टी आता. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अ फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट a and b ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. अशा फॅमिली ऑफ लाईन्स म्हणजे अशा सगळ्या लाईन्स की ज्यांचे जे इंटरसेप्ट आहे ते काय a आणि b आहे. काय? a आणि b. एक्स ऍक्सिस वर a असेल इथं, y ऍक्सिस वर b. अशा सगळ्या लाईन्स की ज्या a आणि b त्यांचे x आणि y इंटरसेप्ट. बरोबर? x इंटरसेप्ट a, y इंटरसेप्ट b ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. मग फॅमिली ऑफ लाईन्स कशी मिळेल बरं? ही एकच लाईन असेल. कळतंय का तुम्हाला काय म्हणायचंय ते? आपल्याला अशा त्या सगळ्या लाईनच्या फॅमिली ऑफ लाईन साठी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन काढायचं आहे की ज्या फॅमिली ऑफ लाईन साठी a हा x इंटरसेप्ट आहे, b हा y इंटरसेप्ट आहे, कोऑर्डिनेट ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय? दिस इज x इंटरसेप्ट and this is y इंटरसेप्ट. कळतंय? म्हणजे काय होणार आहे की तुम्ही याला x इंटरसेप्ट ट्रीट केला, y इंटरसेप्ट ट्रीट केला आणि ह्या ज्या दोन गोष्टी ते तुम्हाला त्या फॅमिली ऑफ लाईनचे इक्वेशन बनवण्यासाठी मदत करतील. कळतंय? तुम्हाला माहिती आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म, x अपॉन x इंटरसेप्ट प्लस y अपॉन y इंटरसेप्ट इज इक्वल्स टू 1 का 0? 1. दिस इज व्हॉट? द डबल इंटरसेप्ट फॉर्म. म्हणजे आपण असं लिहू शकतो की the equation for all those line having x intercept a
वाय इंटरसेप्ट बी आर, त्या सगळ्या लाईन साठी इक्वेशन काय बनेल? आधी तर त्या कर्वचं इक्वेशन काढलं पाहिजे ना. दॅट इक्वेशन इज x upon a plus y by b is equals to 1 is the equation of all those line. फॅमिली ऑफ लाईन साठी हे इक्वेशन आहे की ज्या सगळ्या लाईन्स x ऍक्सिस ची a इंटरसेप्ट बनवताय, y ऍक्सिस ची b इंटरसेप्ट बनवताय. ऍक्च्युअली त्या सगळ्या लाईन्स की ज्या x ऍक्सिस सोबत x ऍक्सिसला a च्या ठिकाणी कट करतायत आणि y ऍक्सिसला ऍट b कट करतायत. एकच लाईन नसू शकते, बऱ्याच लाईन असू शकतात. ही अशी लाईन म्हणजे असं नाही की इट इज नॉट नेसेसरी दॅट एच एक्स इंटरसेप्ट असला पाहिजे, बीच वाय इंटरसेप्ट असला पाहिजे, ऍटलिस्ट एक असला पाहिजे. म्हणजे समजा ही लाईन मी ड्रॉ करतोय ना, ही लाईन, तर एक्स इंटरसेप्ट ए आहे का? येस. बट मग वाय इंटरसेप्ट बी नाही, तर मग ऍक्च्युअली दॅट इज ओनली वन लाईन. कळतंय का? आपण असा पण थॉट देऊन पाहिलं की हा मग अशी तर एकच लाईन येते, फॅमिली ऑफ लाईन्स नाही मिळते तुम्हाला. अशी एकच लाईन आपल्याला मिळते की ज्याच्यासाठी ए हा एक्स इंटरसेप्ट आहे आणि बी हा वाय इंटरसेप्ट आहे. बरोबर ना? कारण ह्याच्या पॅरलल वाली लाईनचा सुद्धा एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट ए बी नसणार आहे. बरोबर? मग आता काय करणार तुम्ही? ह्याच्यासाठी डिफरन्शियल इक्वेशन बनवणार. कसं बनवणार सांगा? आधी तर फंक्शन बनवावं लागणार. फंक्शन कसं बनवणार? वाय बाय बी ला या साईडला ठेवा, इकडं 1 मायनस एक्स बाय ए. कसा आपण विचार करतोय कळतंय का तुम्हाला? आधी तर आपण म्हणलं की त्या सगळ्या लाईन्स की ज्या लाईन साठी एक्स इंटरसेप्ट ए असेल, वाय इंटरसेप्ट बी असेल, त्याचं इक्वेशन काय बनणार? एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू 1. दॅट इज डबल इंटरसेप्ट फॉर्म. बरोबर? मग त्याच्यावरून आपण वाय एक इक्वेशन बनवलं त्या फॅमिली ऑफ लाईनचं, आणि आता बी ला इकडे मल्टिप्लाय केलं मी, तर y इज इक्वल टू बी इंटू 1 मायनस एक्स बाय ए बनणार. किती आर्बिट्री कॉन्स्टंट आहे सांगा बरं? म्हणजे मी असं पण करू शकलो असतो किंवा इथंच डायरेक्टली पण मी डिफरेंशिएट म्हणू शकलो असतो. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट जर केलं तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हा 1 बाय बनेल, वायचं डिफरेंशिएशन dy by dx 1 by b into dy by dx. कारण 1 by a is constant, 1 by b is also constant and that is equals to 0. बरोबर? आणि मग ह्याच्यावरून मी काय लिहू शकतो? ह्याच्यावरून मी लिहू शकतो की हा a इकडे गेला तर 1 by a is equals to minus 1 by b dy by dx. बरोबर? मग इथून मी असं लिहू शकतो की a ला इन टर्म ऑफ b मला लिहायचंय, तर मी काय करणार? b इंटू डी बाय बाय, हा जो b आहे हा इकडे जाईल, हा a इकडे जाईल, b तिकडे जाईल आणि dy बाय dx त्याच्या डिनॉमिनेटरला. म्हणजे ह्याच्यावरून आपण असं लिहू शकतो का a इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन dy बाय dx. असं का लिहितोय मी? असं का लिहितोय? कारण अगेन आपल्याला ज्या पहिल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते सबस्टिट्यूट करायचंय. सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला इलिमिनेट करायचं आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आता पहा इथं ना पुन्हा मी डिफरेंशिएट करून पण मला आन्सर मिळालं असतं. हे जे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला, आता अगेन डिफरेंशिएट समजा मी म्हणलं, अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर मग हे 1 बाय इज अ कॉन्स्टंट, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. 1 बाय बी डी बाय dx चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय बी इंटू d2y बाय dx स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू 0. मग b जर 0 शी मल्टिप्लाय झालं तर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. बट हा ऑप्शनच नसेल तर ऑलवेज इट इज नॉट नेसेसरी दॅट की तुम्ही त्याच वेने जा. आता इथं मला या क्वेश्चन मध्ये असं दिसतंय की मी समजा ह्या a ला इन टर्म ऑफ b लिहिलं. हे कसं केलं समजतंय? आणि त्याला पुन्हा रिसबस्टिट्यूट केलं ओरिजिनल इक्वेशन मध्ये. ओरिजिनल इक्वेशन मध्ये रिसबस्टिट्यूट केल्यानंतर काय मिळणार मला सांगा? मायनस बी बाय मायनस म्हणजे हा 1 अपॉन मायनस बी डी बाय dx. हा ह्याला हे तर कॅन्सलच होणार तसं पण, आणि त्या इक्वेशन मध्ये जर टाकलं तरी काय होणार आहे? त्या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू जर टाकली तर एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट b तसाच राहील, कारण या साईडला 1 आहे. कळतंय? अँड फॉर दॅट पर्पज आय एम सेइंग दिस इज द फायनल आन्सर. ओके, कितवा आहे हा?
सेकंड कितवा आहे हा दुसरा ह्याचा फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. क्वेश्चन ऍक्च्युली मॉडिफाय केलंय त्यांनी. फाइंड द इक्वेशन फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट एक्स. फक्त असा क्वेश्चन एक्स इंटरसेप्ट ए बनवतंय, कारण ही फॅमिली ऑफ लाईन नाहीच आहे. त्याच्यामुळे तर मी सारखं सारखं म्हणत होतो अरे एकच लाईन आहे फॅमिली कसं काय, बरोबर, कारण एकच लाईन पास होऊ शकते. तर त्यांनी क्वेश्चन मॉडिफाय केलाय. क्वेश्चन काय मॉडिफाय केलाय की फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन फॉर अ फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग द इंटरसेप्ट. म्हणजे दिस क्वेश्चन इज ऍक्च्युअली रॉंग, बट इफ यू सॉल्व यू आर गेटिंग दिस इक्वेशन. तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे हा असा दिलाय की फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन फॉर ऑफ अ फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट एक्स इंटरसेप्ट ए. अशा सगळ्या लाईनसाठी तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन बनवायचंय की ज्या सगळ्या लाईनसाठी ए हा एक्स इंटरसेप्ट आहे. म्हणजे काय, म्हणजे मला सांगा एक्स इंटरसेप्ट समजा हा ए इथे असेल कुठतरी, मग मला सांगा ह्या ए हा एक्स इंटरसेप्ट असणाऱ्या अशा किती लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो. इन्फानाइट लाईन्स आर देअर. अशी लाईन ड्रॉ केली, अशी लाईन ड्रॉ केली, बरोबर, अशी लाईन ड्रॉ केली, अशी लाईन ड्रॉ केली. देर आर इन्फानाइट लाईन्स मीन्स वी आर गेटिंग द फॅमिली ऑफ लाईन्स. फॅमिली ऑफ लाईनची कन्सेप्ट पाहिली आहे का, यू प्लस के व्ही इज इक्वल्स टू 0. जॉमेट्रिक इंटरप्रिटेशन आठवतंय का, यू प्लस के व्ही इज इक्वल्स टू 0 रिप्रेझेंट द फॅमिली ऑफ लाईन्स. हा म्हणजे तुम्हाला काय माहितीये की समजा एक्स हा ए हा एक्स इंटरसेप्ट असेल तर त्याच्यावरून तुम्ही इक्वेशन बनवू शकता का लाईनचं. यस, इट इज अ पॉइंट. इंटरसेप्ट म्हणजे तो पॉइंटच आहे ना. त्या सगळ्या लाईन मधून तो पॉइंट म्हणजे त्या सगळ्या लाईन त्या पॉइंट मधून पास करतायत. मी म्हणलं की लेट अस कन्सिडर एम बी द स्लोप ऑफ ऑल दोज लाईन्स. एम इज अ आर्बिट्री म्हणजे इट इज व्हेरिएबल, बट तुम्ही एम ला काय कन्सिडर करा, स्लोप कन्सिडर करा. लेट एम बी द स्लोप ऑफ ऑल दोज लाईन विच आर पासिंग थ्रू दॅट पॉइंट ए कॉमा 0. कारण दिस इज एक्स इंटरसेप्ट बट दॅट इज हॅव्हिंग कोऑर्डिनेट ए कॉमा 0 ना. मग एम जर स्लोप असेल तर मग त्या सगळ्या लाईन्स की ज्या ए मधून पास करतायत त्यांचं इक्वेशन काय बनेल, बाय पॉइंट सोप फॉर्म y मायनस y1 इज इक्वल टू स्लोप m इंटू x मायनस x1. कळतंय का, असं इक्वेशन मिळेल. मग इथून आपण काय लिहिणार, y इज इक्वल टू m इंटू x मायनस a. डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट करा, dy बाय dx इज इक्वल टू स्लोप तर कॉन्स्टंट असतो ना, म्हणजे कॉन्स्टंट मीन्स इट इज अ व्हॅल्यू, बरोबर. dy बाय dx इज m इंटू x तर काय बनणार 1 आणि हा x चं 1 आणि मायनस a चं 0 म्हणजे m ची व्हॅल्यू dy बाय dx मिळाली, बरोबर. m ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर y इंटू y इज इक्वल टू x मायनस a dy बाय dx. हेच इक्वेशन मिळतंय. ए ला तर इलिमिनेटच नाही करत आहे आपण. म्हणजे हे पण इक्वेशन असू शकतं किंवा dy बाय dx इज इक्वल टू m हे इक्वेशन असू शकतं. अँड दॅट इज द युनिव्हर्सल इक्वेशन. कारण कोणत्याही लाईनचं इक्वेशन असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, तुम्हाला त्याचं स्लोप मिळून जाईल. कळतंय का, दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. कितवा आहे हा, दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन फॉर ऑल दोज लाईन्स. आता मग तुम्ही म्हणाल हे तर इलिमिनेटच नाही होत. ए इलिमिनेट होतच नाहीये, बरोबर. बट इन दॅट केस यू हॅव टू कन्सिडर दॅट ए. कारण मग दिस इज युनिव्हर्सल इक्वेशन की कुठल्याही लाईनचं इक्वेशन असेल त्याचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतलं तर तुम्हाला स्लोपच मिळणार आहे त्या लाईनचा. फॉर एक्झाम्पल मला हे सांगा की 2x प्लस 3y प्लस 5 इज इक्वल टू 0 ही जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप काय असतो रे, काय डिफरन्शिएशनच्या वेने नका सांगू मला. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे जर इक्वेशन असेल तर त्या लाईनचं स्लोप मायनस a बाय b म्हणजे काय -2/3. पण मी काय म्हणतोय, मी म्हणतोय टेक द डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड. हे लाईनचं इक्वेशन आहे, दोन्ही साइडला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करा. तर 2x चं डेरिव्हेटिव्ह, 3y चं डेरिव्हेटिव्ह,
3 dy by dx, 5 चं डेरिव्हेटिव्ह अँड दॅट इज इक्वल टू 0 चं डेरिव्हेटिव्ह. मग आता dy by dx काय बनेल, 2 तिकडे जाऊन -2 आणि मल्टिप्लिकेशनचा 2 डिव्हिजनला, म्हणजे dy by dx इज द युनिव्हर्सल इक्वेशन. आता कळतंय का मी काय सांगतोय ते? कुठली लाईन असेल दॅट इज युनिव्हर्सल, बट इन दॅट केस यू हॅव टू कन्सिडर दॅट x मायनस a टू शो द व्हरायटी और व्हेरिएशन इन दोज ऑल लाईन्स, ऑल फॅमिली ऑफ लाईन्स. कळतंय का? नेक्स्ट क्वेश्चन. Form the differential equation of all parabolas having the length of the latus rectum 4a and axis parallel to x-axis. ellipse घेऊ का? पॅराबोलाचं इक्वेशन माहिती, y square is equals to 4ax. Form the differential equation of ellipse whose major axis is twice the minor axis. सोपंच आहे. अजून काय? Form the differential equation of parabolas whose axis is x-axis. अवघड कोणतं याच्यातलं? कोणतंच नाही. इलिप्सचं घेऊ का पॅराबोलाचं घेऊ? चला दोन्ही घेऊ पण फास्ट. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॉर ऑल पॅराबोलाज. पॅराबोलाज साठी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन काढायचंय आणि हे पॅराबोलाज जे आहे त्यांच्या लेटस रेक्टमची लेंथ किती आहे? 4a. किती आहे? 4a. अँड ऍक्सिस इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आणि ऍक्सिस कसे आहेत पॅराबोलाचे? एक्स ऍक्सिसला पॅरलल. म्हणजे मला सांगा असे किती पॅराबोलाज तुम्ही काढू शकता? इन्फानाइट पॅराबोलाज ज्यांचं लेटस रेक्टम किती आहे? 4a. म्हणजे पहिला तर हा स्टँडर्ड पॅराबोला, बरोबर ना? लेटस रेक्टमची लेंथ किती? 4 टाइम्स फोकस. असा पण एक पॅराबोला येऊ शकतो ना, बिकॉज दे हॅव गिव्हन अस कंडिशन दॅट ऍक्सिस इज पॅरलल टू, बरोबर? म्हणजे असा एक पॅराबोला येऊ शकतो, असाही पॅराबोला येऊ शकतो, असाही येऊ शकतो. बट त्याचा जो लेटस रेक्टम आहे 4a नाही, हे मी चुकीचं दाखवलं. 4a ऍक्च्युअली इज द लेंथ ऑफ द लेटस रेक्टम. लेंथ ऑफ द लेटस रेक्टम म्हणजे ह्याची लेंथ. ठीक आहे, ह्याची लेंथ 4a 4a 4a. म्हणजे दाखवताना मी छोटं दाखवलंय, बट ते तुम्हाला कन्सिडर करायचंय. 4a. असे किती पॅराबोलाज आहेत की त्यांची लेंथ ऑफ लेटस रेक्टम इज 4a and whose axis is parallel to x-axis. Infinite parabolas we can draw. मग मला सांगा इन जनरल पॅराबोलाचं इक्वेशन काय असतं? y square is equals to 4ax. बरोबर ना? फॉर ऑल पॅराबोलाज whose axis, हा ज्याचा ऍक्सिस काय आहे? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे राईट ओपनिंग आपण स्टँडर्ड कन्सिडर करू. आता ऍक्सिस जर त्याचा एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणजे तो अपवर्ड ओपनिंग किंवा डाऊनवर्ड ओपनिंग असण्याची काही संभावना नाहीये, बरोबर? कारण अपवर्ड ओपनिंग असेल तर त्याचा ऍक्सिस वाय ऍक्सिसला पॅरलल असेल किंवा वाय ऍक्सिस असेल, बरोबर? रोटेशन वाले पण पॅराबोलाज असतात, बट त्यांनी आपल्याला स्पेशली मेन्शन केलंय की पॅराबोलाज मीन्स ऍक्सिस ऑफ द पॅराबोलाज आर पॅरलल टू एक्स ऍक्सिस. हे जनरल इक्वेशन असतं y square is equals to 4ax. बट देर इज अ शिफ्ट ऑफ ओरिजिन और देर इज अ शिफ्ट ऑफ वर्टेक्स. मग मी काय म्हणेल, the equation will become y minus 0, y minus k h आणि k, y minus k the whole square is equals to 4 into a into x minus h. कारण वर्टेक्स शिफ्ट झालंय ना. वर्टेक्स शिफ्ट झाल्यानंतर इक्वेशन कसं बनणार? असंच इक्वेशन बनणार, बरोबर ना? आणि पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे, ठीक, काही प्रॉब्लेम नाही. h, k असं इक्वेशन बनणार. आता मग काय करायचंय? दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट, दोनदा डेरिव्हेटिव्ह काढा अँड यू विल गेट द डिफरन्शियल इक्वेशन. येईल का काढता? कळतंय का तुम्हाला? पॅराबोलाचा फक्त काय शिफ्ट झालाय? वर्टेक्स शिफ्ट झालाय. लेंथ ऑफ द लेटेस्ट रेक्टम 4a अँड दॅट इज वी आर कीपिंग कॉन्स्टंट. ठेवतोय का आपण कॉन्स्टंट? येस. कारण पॅराबोला चा फोकस काय? ए. मग फोकस जर ए असेल तर त्याची लेटेस्ट रेक्टम काय येणार? 4a, बरोबर? म्हणजे आपण 4a ला कॉन्स्टंट ठेवतोय. 4a ऍज इट इज ठेवलंय, आपण फक्त काय चेंज केलंय? वर्टेक्स आर बिंग शिफ्टेड.
व्हर्टायसेस आर बिंग शिफ्टेड. बरोबर. मग ते वेगवेगळे केसेस. आता काय करणार, डिफरेंशिएट करा बरं तुम्ही, पाहू तुम्हाला किती जमते. डिफरेंशिएशन किती वेळा करावं लागणार, 2 ना. बरोबर. म्हणजे 2 इंटू y मायनस के. हा, बट y मायनस के चं डेरिव्हेटिव्ह पण घ्यावं लागतं, कारण तो फक्त y नाहीये. बरोबर. म्हणजे y मायनस के इंटू डी वाय बाय डी एक्स. केचं तर 0च आहे. अँड दॅट इज इक्वल्स टू 4a इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह, एक्स मायनस एचचं डेरिव्हेटिव्ह 1. इथून 4a ची व्हॅल्यू मिळाली. अगेन त्याच्यामध्ये पुट केले तर y मायनस के ची मिळेल. हा, डेरिव्हेटिव्ह पुन्हा जर घेतलं तर काय होणार आहे, काय होतंय, हा 2 टू ज 4. प्रोसीड करू आपण, बट मला असं वाटतंय की y मायनस के ची व्हॅल्यू इथून काढू आणि ह्याच्यामध्ये पुट करू इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 2a किंवा 2a इन टर्म ऑफ y बाय ओके, म्हणजे 2 अगेन डेरिव्हेटिव्ह जर घेतलं ना तर प्रॉब्लेम काय होणार आहे, y मायनस के ऍज इट इज राहणार आहे, बाकी काहीच नाही होणार. मग y मायनस के फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं, दुसरा डेरिव्हेटिव्ह घेण्याची मला गरज अशी वाटत नाहीये, बट स्टील y मायनस के इथून मिळू शकतो 2a अपॉन डी वाय बाय डी एक्स. y मायनस के ला तो म्हणजे ते समजा पुट केलं 2a अपॉन डी वाय बाय डी एक्स, तर त्याचा स्क्वेअर. पण x मायनस एक्स चं काय करणार ना, सेकंड डेरिव्हेटिव्ह समजा घेतलं, तिथूनही y मायनस के ऍज इट इज राहणार आहे. पहा, y मायनस के इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, आणि y मायनस के चं डेरिव्हेटिव्ह काय, y मायनस के चं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0, असं काय. ओके, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून पाहू आपण. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून पाहू. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर काढला, प्रोडक्ट रूल, y मायनस के ऍज इट इज डी वाय बाय डी एक्स चा डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड ऍज इट इज डी वाय बाय डी एक्स ऍज इट इज y मायनस के चा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, म्हणजे काय बनणार, डी वाय बाय डी एक्स चा होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल्स टू 2a चा डेरिव्हेटिव्ह 0. आता मला काय म्हणायचंय, इथून तुमचा मागचे दिवस आठवा, म्हणजे हे जे मिळालंय तुम्हाला y मायनस के, ह्याला तुम्ही आता इथं 2a अपॉन डी वाय बाय डी एक्स टाकू शकता, बिकॉज इन दिस केस a इज नॉट द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आर h अँड k. कळतंय का, आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोणते, h अँड k. मग तुम्ही समजा y मायनस के ला इथं पुट करा 2a अपॉन डी वाय बाय डी एक्स. बरोबर. मग आता हे काय बनणार, हे इक्वेशन आता असं दिसेल, 2a अपॉन डी वाय बाय डी एक्स इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. बरोबर, प्लस डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू 0. आता डी वाय बाय डी एक्स ने सगळ्यांना मल्टिप्लाय करा. डी वाय बाय डी एक्स ने मल्टिप्लाय का करा, कारण हा शोभत नाही ना मॅथमॅटिक्स मध्ये, म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये आपण काय म्हणलं, डिनॉमिनेटरला या गोष्टी शोभत नाही. मग काय करा, मग हा 2a इंटू डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स चा क्यूब इज इक्वल्स टू
0. Okay, this is the final answer and that is correct. कळतंय का मग कसं अप्रोच करायचंय? कळतंय? असा एक सर्कलचा प्रॉब्लेम केला होता का आपण सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये? सर्कल विच इज हॅव्हिंग द ऍक्सिस ॲज एक्स ऍक्सिस, आपण म्हणलं होतं की रेडियस तर तेवढीच राहतीये. हे असं काहीतरी केलं होतं, आठवतंय का पहा? बरोबर ना? ते सगळे इक्वेशन दे आर टचिंग टू एक्स ऍक्सिस, टचिंग टू वाय ऍक्सिस ऍट ओरिजिन, टचिंग टू द एक्स ऍक्सिस ऍट ओरिजिन, असा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, समजलं मग? हे काय, फाइंड द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ फॉर फॅमिली ऑफ इलिप्स हुज मेजर ऍक्सिस इज ट्वाइस द मायनर ऍक्सिस. त्याचा मेजर ऍक्सिस हा मायनर ऍक्सिसच्या 2 टाइम्स आहे. बरोबर? फाइंड द डिफरेंशियल इक्वेशन फॉर इलिप्स हुज मेजर ऍक्सिस इज ट्वाइस द मायनर ऍक्सिस. हा आपण प्रॉब्लेम 1-2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू. इलिप्सचा मेजर ऍक्सिस, इलिप्सचं इन जनरल इक्वेशन काय असतं बरं स्टँडर्ड इलिप्सचं? एक काय 1 x square upon a square plus y square upon b square is equals to 1. बरोबर? म्हणजे इन जनरल इक्वेशन काय असतं? x square upon a square plus y square upon the square of the half of the minor axis that is equals to 1. बरोबर? a आणि b are what? Half of the major axis and half of the minor axis. Because any ellipse like this having major axis of length 2a, means this is a, this is a, and minor axis having length 2b, that is this is b, this is b. Hence the vertices are a comma 0, 0 comma b, minus a comma 0 and 0 comma minus b. बरोबर का? मग इलिप्सचं इन जनरल हे इक्वेशन असतं, बट आता त्यांनी काय दिलंय आपल्याला? अशा इक्वेशन, अशा इलिप्स साठी इक्वेशन काढायचं डिफरन्शियल इक्वेशन की ज्याचा मेजर ऍक्सिस म्हणजे 2a, 2a is the length of major axis, isn't it? Is equals to twice the length of minor axis, means 2 times 2b. Means what relation we have got? 2a is equals to 4b, a is equals to 2b. Means for this particular ellipse equation is what? या इलिप्स साठी इक्वेशन काय बनणार? x for this special ellipse, means for a given condition the equation of ellipse will be x square upon a च्या जागी काय टाका तुम्ही? 2b टाका, म्हणजे 4b square plus y square upon b square is equals to काय करा माहितीये? कशाने? काय नाही करायची गरज. हा, म्हणजे एलसीएम घेतला तरी काय प्रॉब्लेम नाहीये, बट डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता बिकॉज यू वॉन्ट, तुम्हाला इक्वेशन नव्हतं विचारलं, यू वॉन्ट द डिफरेन्शियल इक्वेशन. बरोबर? तुम्ही एलसीएम पण घेऊ शकता किंवा ठीक आहे एलसीएम घ्या, जर वाटत असेल एलसीएम घ्या, कारण अल्टिमेटली त्याच गोष्टी मिळणार आहे परत परत. 4 आणि 4 बरोबर, म्हणजे हे काय बनेल? एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर, आणि आता दोघांचा डिनॉमिनेटर 4b स्क्वेअर 1 शी मल्टिप्लाय झालं तर 4b स्क्वेअर. आता काय करा? आता डिफरन्शिएट करा. किती वेळा डिफरन्शिएशन करावं लागणार? एकदाच, कारण किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट? एकच, दॅट इज b, बिकॉज a and b आर हॅव्हिंग द रिलेशन. सो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 4y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 8y dy by dx, and that is equals to 0 is the required differential equation. 2 ला कॉमन घेऊन हा बनेल x plus 4y dy by dx is equals to 0. कळतंय? इजी आहे का? ओके, नेक्स्ट. Form the differential equation for the family of lines parallel to form the differential equation for family of lines parallel to this line. आता मग ह्या लाईनला पॅरलल असणाऱ्या त्या सगळ्या लाईनचा काय असेल? स्लोप सारखा असेल, बाकी काहीच नाही. बरोबर? म्हणजे काय करू आपण? ह्या लाईनचा स्लोप काय? ह्या लाईनचा स्लोप काय येईल? -2/3. मग अशा सगळ्या लाईन्स की ज्यांचा स्लोप -2/3 आहे त्यांचं इक्वेशन कसं लिहिणार बरं? पहा, इक्वेशन कसं लिहिणार?
फॉर्म द फॅमिली ऑफ लाईन्स पॅरलल टू दिस लाईन. तुम्हाला माहिती आहे x मायनस x1 इज इक्वल्स टू m इंटू y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1 असं इक्वेशन असतं. मग ह्याच्यासाठी काय लिहिणार, m तुमचा 2/3 बनेल, बरोबर. म्हणजे इक्वेशन विल बी 2 बाय पॉइंट स्लोप फॉर्म इक्वेशन विल बी y मायनस y1 is equals to minus 2/3 x minus x1. डिफरेंशिएशन केलं तर y1 आणि x1 कॉन्स्टंट आहे, बरोबर. मग y1 आणि x1 जर कॉन्स्टंट आहे, y1 आणि x1 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह घेतलं तर y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx, y1 चं 0 minus 2/3 as it is आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1. dy by dx is equals to minus 2/3 is the required differential equation. आणि जर असं नसेल जमत तर 3 ने इकडे मल्टिप्लाय करा, -2 इकडे राहील, -2 इकडे आणा, 3 dy by dx plus 2 is equals to 0. हा, दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल. कळतंय का किती सिंपल आहे बरं. म्हणजे अशा सगळ्या लाईन्स की ज्यांच्यासाठी स्लोप -2/3 आहे त्यांचं इक्वेशन असं येईल. y1 कॉन्स्टंट आहे, x1 कॉन्स्टंट आहे, x आणि y व्हेरिएबल्स आहेत. कारण y1 आणि x1 काय असतात, ते पॉइंट्स असतात, फिक्स्ड पॉइंट असतात ज्यांच्यामधून लाईन पास होतीये, बरोबर. नाउ नेक्स्ट, find the differential equation for all circle having radius 9 and center at h, k. Again center radius form of the circle. Equation काय बनणार, x minus h the whole square plus y minus k the whole square is equals to radius is 9, so that is 9 square, that is 81. आता डिफरेंशिएशन करा. कळतंय, कळतंय का. आणि हा जो लास्टचा प्रॉब्लेम आहे, फॉर्म द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज whose axis is x axis. ऍक्सिसच x axis आहे. आणि त्यांनी अजून एक गोष्ट मेन्शन, हा बस, x axis is enough. किती पॅराबोलाज ड्रॉ करू शकता. मग x axis समजा एखाद्या पॅराबोलाचा ऍक्सिस असेल तर तुम्हाला माहिती आहे वर्टेक्स ऑफ द पॅराबोला इज ऑलवेज हॅव्हिंग कोऑर्डिनेट h, 0. y कोऑर्डिनेट 0 असेल ना. म्हणजे तशा पॅराबोलाचं इक्वेशन, पॅराबोलाज विच आर हॅव्हिंग द ऍक्सिस ऍज x axis हॅव्हिंग द इक्वेशन y² is equals to 4ax इन जनरल इक्वेशन, बट वर्टेक्स इज h, 0. म्हणजे या पॅराबोलासाठी इक्वेशन बनणार y minus 0 the whole square is equals to 4 into x minus h the x minus h. फक्त कळतंय का, कळतंय की नाही कळतंय. करा बरं मग हे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हे दोन प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा आत्ताच्या आत्ता, मग नंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहू. दीज आर कॉल्ड एज वर्ड प्रॉब्लेम्स, जिथं आपल्याला नॉलेज अप्लाय करायचं, आपण जे शिकलो त्याच. जॉमेट्रीवर ऍप्लिकेशन आपण कॅल्क्युलसचं कसं करतो, दॅट इज व्हॉट द फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. बरं, हे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म का करावे लागतात. पुढे जाऊन ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये डिफरन्शियल इक्वेशन शिकाल त्यावेळी तुम्हाला स्केचेस ड्रॉ करायचे असतात. म्हणजे सॉफ्टवेअर्स वर तुम्ही वेगवेगळे फिगर्स ड्रॉ करता, ड्रॉ इन द सेन्स 3D मॉडेल्स वगैरे बनवण्यासाठी तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनची मदत लागते, हीट इक्वेशन काढण्यासाठी. ठीक आहे.